श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 270। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, ज्ञानाचे फल म्हणजे जीवनमुक्त अवस्था होय। श्रवण व मननाने ज्ञान जसजसे दृढ होत जाते तसतसे वृत्तीमधील दोष क्षीण होत जातात। असा मनुष्य विवेकी, चित्तवृत्ती शिथिल झालेला आणि समाधीच्या अभ्यासाने विषयांचे बाह्य व अंतर्मनन त्याग केलेला असा होतो। त्याच्या चित्ताचे आत्म्याशी मेलन होऊन त्याचे चित्त तेथे विश्रांती घेत स्थिर होते। अज्ञान भूमिकांचा त्याग करून तो ज्ञान भूमिकांचा स्वीकार करतो। दृश्य जगत चिन्मात्र आहे असे तो पाहतो आणि चिन्मात्रा वाचून त्याला काहीच दिसत नाही। परतत्वाविषयी तो सतत जागरूक राहतो आणि मोहमय संसाराविषयी तो अनासक्त असतो। भोगकाली रम्य वाटणाऱ्या विषयांसंबंधी तो विरक्त असतो। सर्व ऐहिक व पारलौकिक भोग त्याला तुच्छ वाटतात। अज्ञान गलित होऊन तो आत्म्याशी समरूप होतो। त्याची तृष्णा आटून त्याच्या सर्व संसार वासना नष्ट होतात। वैराग्याने त्याची हृदय ग्रंथी गलित होते आणि ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्याने त्याचे मन प्रसन्न होते। मन हे राग, विषय, द्वंद्व, भोग, लोभ, मोह आणि संदेह रहित झाल्याने चंद्राप्रमाणे शीतल होते। वासना शमल्याने सर्वत्र समता पसरते। चित्तचे यथार्थ ज्ञान झाल्याने संसार वासना क्षीण होते आणि प्रज्ञा, गुरुसेवा, श्रवण, समाधी यांच्या मार्गे वृद्धिंगत होते। ज्ञेय वस्तूचे ज्ञान झाले म्हणजे तो उदय अस्तरहित झाल्याने अवतार क्लेश भोगणाऱ्या देवांपेक्षाही श्रेष्ठ अशा पदाला पोहोचतो। आत्मज्ञानी पुरुष बाह्यतः अहंकारयुक्त दिसले तरी अंतर्यामी निरअहंकार असल्याने त्यांना कसलाच भ्रम होत नाही। चित्त वासनावशात सर्व जीव उत्पन्न होतात आणि मरण पावतात असे ज्ञान झाल्यामुळे ते जन्म मरणाच्या चक्रात अडकत नाहीत। संसाराच्या दर्शनाने किंवा अदर्शनाने ते बद्ध होत नाहीत आणि देहरूपी घट भूषित झाला किंवा दूषित झाला तरी त्यांना काही विकार होत नाही। चित्तात विवेकाचा उदय झाला म्हणजे वासना क्षीण होतात। जोपर्यंत मी कोण व हे सर्व काय आहे याचा विचार होत नाही तोपर्यंत संसार अंधकाराप्रमाणे स्थित राहतो। भ्रमाने उत्पन्न झालेले शरीर हे आपत्तींचे स्थान आहे हे जाणून आत्मयोगाने त्याचा बाध करणाराच शरीर खऱ्या अर्थाने पाहतो। देशकालांपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे आपल्या पारमार्थिक स्वरूपाच्या ठायी नाहीत असे ज्ञानी पुरुष पाहतो। अनंत असे आकाश आणि त्यामधील सर्व पदार्थ मीच आहे असे तो पाहतो। आपला जीवात्मा आणि इतर जीव यांना ज्ञानी पुरुष अभिन्न दृष्टीने पाहतो आणि सर्वत्र चित ज्योतीच आहे असे तो जाणतो। सर्व वस्तूंच्या अंतर्यामी असणारा चिदात्मा तो आपल्या अंतःकरणात पाहतो आणि त्याच्याच व्यापक स्वरूपामध्ये अखिल विश्वजात ओवलेले आहे असा बोध त्याला झालेला असतो। मी, तू, माझा देह, तुझा देह या कल्पनांचा त्याच्या वृत्तीतून निराश झालेला असतो। दृश्याच्या हालचालींकडे लक्ष न देता सर्व जग आत्ममय आहे असे तो मानतो। मग तो त्याग तरी कशाचा करणार आणि ग्रहण तरी कशाचे करणार। अगम्य अशा ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार झालेला असा महात्मा साक्षात शिवस्वरूप होय। सदैव तुर्यावस्थेत असलेल्या आणि रम्य वैभवांविषयी समदृष्टी झालेल्या शिवस्वरूपाला माझा नमस्कार असो। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत।